त्यांना ज्या स्थानिक लेवलला त्यांची पॉवर दिसली पाहिजे ती दिसत नाहीये. खरं आहे. म्हणजे आणि तुम्ही जे महत्त्वाचे आता दोन मुद्दे मांडलेले आहेत, गणेश खणकरांकडे आपण जाऊया. गणेशजी, किशोरीताई आणि तुम्ही दोघंही महापालिकेतले अनुभवी कारभारी आहात, तुम्हाला प्रशासन सुद्धा तुम्ही जवळून बघितलेलं आहे. मात्र आता किशोरीताई जो आरोप करतायत की ह्या सगळ्याला जो रिस्पॉन्स टाइम असायला हवा तो कमी पडतो आहे, प्रशासन कसं हाताळायचं याचा अनुभव कमी पडतोय, तुम्हाला असं जाणवतंय का? आणि तुम्हाला काय वाटतंय की काय सुधारणा करायला पाहिजे जेणेकरून अशा घटना घडू नयेत? नाही, मुळातच बघा असं आहे की प्रशासन अलर्ट मोडवर नसतं असं अजिबात म्हणता येणार नाही. ज्या दिवशी पाऊस पडला पहिला 2-3 दिवसापूर्वी आम्ही सगळे पहाटेपासून या मुंबईमध्ये कुठे काय घडतं याची पूर्ण माहिती घेत होतो. महापौर रस्त्यावर होत्या, उपमहापौर स्वतः फिरत होते, मी स्वतः फिरत होतो. बघा असं आहे की एखादी घटना घडल्यानंतर त्याला जो रिस्पॉन्सचा टाइम असतो, आज मी घटना ही माझ्या लक्षात आल्यानंतर मी लगेच महापौरांशी बोललो. तोपर्यंत महापौर या त्या घटनेच्या दिशेने निघाल्या सुद्धा होत्या. हे जी माझी माहिती आहे ते मी सांगतो. मी अधिकाऱ्यांकडनं माहिती घेतली, कारण मी त्यावेळेला सभागृहामध्ये बसून माझं काम करत होतो आणि मला कळलं मी याची माहिती घेतली आणि लोकल आमच्या नगरसेवक जे तिथे आहेत, मोरे आहेत किंवा इतरांशी बोलत होतो. बघा असं आहे की मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे की ही जेव्हा घटना अशी घडते ही का घडली, तर किशोरीताई म्हणाले खरं आहे की आपल्याला पाऊस उशिरा सुरू झाल्यामुळे वेळ मिळाला होता आणि त्या वेळेमध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. आज सुद्धा ज्या वेळेला हे काम तो करत होता, मी पहिलं म्हटलं की रेड अलर्ट दिलेला असताना ही अशी कामं करण्याची मुळातच परवानगी देण्याची आवश्यकता नव्हती. हे काम करण्याची गरजच नव्हती की पाऊस जर कधी सुरू झाला तर त्यावेळेला आपण वेगळ्या मोडमध्ये असलं पाहिजे. हा मुळात मॅनहोल ओपन करून त्याच्यावर भले जाळी बसवत होता, सुरक्षिततेचंच काम करत होता, पण हे आज करण्याची गरज नव्हती, हे स्पष्ट मत आहे. दुसरी बाब, त्या ठिकाणी बॅरिकेड्स असणं गरजेचं आहे की तो माणूस कसाही असो. आपण एक उल्लेख केला की अंध व्यक्ती, माझं स्पष्ट मत आहे, मी काही त्याचं समर्थन केलं नाही की त्याने मोबाईलवर बघत कुठे जावा, हा त्याचा प्रश्न आहे. त्या ठिकाणी बॅरिकेटिंग असलंच पाहिजे होतं आणि एका बाजूला कर्मचारी होता, तो दुसऱ्याही बाजूला सांगण्यासाठी आवश्यक होता की पुढे काम चालू आहे, आपण जाऊ नका. त्यामुळं हा निष्काळजीपणा आहे. ठीक आहे. गणेशची वेळेची मर्यादा लक्षात घेता मला तुम्हाला दोघांनाही अगदी थोडक्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की आता रिस्पॉन्स टाइम काय होता किंवा कशा प्रकारे कुणी काय करायला हवं होतं ह्या सगळ्यावर चर्चा होत राहील. पण आत्ता या क्षणी आपण ह्याची खात्री देऊ शकतो का की इथून पुढे अशी दुर्घटना घडणार नाही, याची खात्री तुम्ही आत्ता देऊ शकता का प्रशासनाचे आणि कारभाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून, सत्ताधारी म्हणून? याविषयी हो किंवा नाही याच्यामध्ये तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याच्यावर कोणावर कारवाई झाली पाहिजे आणि काय कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं? नाही, बघा असं आहे, मुळातच अशी घटना होणे ही तर जबाबदारी आहेच की, आणि इथं खात्री देणारच आम्ही की ही चूक आहे. काल जी घटना घडली ती चूक होती, आज जी घटना घडली ती सुद्धा चूक आहे. प्रशासनामध्ये असलेला थोडीशी त्याला आपण म्हणतो एकमेकांशी संवाद नसल्याचा जो काय परिणाम असतो तो इथे आपण बघतोय. त्यामुळे ही घटना परत होईल याचा काही संबंधच येत नाही. ठीक आहे. किशोरीजी, याच प्रश्नावर तुमची प्रतिक्रिया? अजिबात अशी पुन्हा घटना घडताच कामा नये. आणि भले आम्ही आज जरी विरोधात असलो तरी कायम मुंबईकरांच्या सुरक्षतेची 227 नगरसेवकांची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा घटनांचा परत मी एक उल्लेख करते, खणकर साहेबांना पण एक आठवण करून देते. मी 2-3 वेळा पत्र दिलं. पावसाळीपूर्वीची तयारी ह्याच्यासाठी आपण नेहमी स्पेशल सभागृह लावतो, ते लावलं गेलं नाही. 227 नगरसेवकांकडे सूचना येतात आणि रिक्स कुठे आहे, हाय रिक्स कुठे आहे, निश्चितपणे किशोरीताई हे सगळे मुद्दे आहेतच आणि त्याची आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगी चर्चा करत आलेलो आहोतच. मात्र अशा घटना घडू नयेत असे प्रत्येकाचंच मत आहे. मात्र अजूनही या घटना थांबलेल्या नाहीत. आज पुन्हा एकदा ही घटना घडलेली आहे आणि भविष्यात त्या घडू नयेत यासाठी खरोखरच काही पावलं उचलली जातात का, यावर एबीपी माझाचं लक्ष असणार आहे. तूर्त या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल गणेश खणकरजी आणि किशोरी पेडणेकरजी तुम्हा दोघांचेही धन्यवाद.